महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर आज सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे आणि राष्ट्रवादीमधील पॉवर शिफ्ट अजितदादा टू सुनेत्रा वहिनी असा झाला। बरं, त्या फक्त दादांच्या पत्नी आहेत म्हणून त्यांना हे पद मिळालं का? तर नाही, त्यांनी हे त्यांच्या मेरिटवर मिळवलंय। त्यांनी काय अचानक राजकारणात एंट्री मारली नाहीये, खूप आधीपासून त्या सक्रिय होत्या। कसं सांगतो या व्हिडिओमधून। नमस्कार, मी संकल्प पाटील, तुम्ही बघताय लगावबत्ती। 1963 साली जन्मलेल्या सुनेत्रा या मूळच्या धाराशिवच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पद्मसिंग पाटील यांच्या त्या बहीण, त्यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक आणि गावचे पाटील असल्यामुळे समाजकारणाचा वारसा त्यांना लहानपणापासूनच मिळाला। 80च्या दशकात अजित पवारांसोबत लग्न होऊन बारामतीला आल्या तेव्हा अजित पवारांचा राजकारणात प्रवेशही झाला नव्हता। 90च्या दशकापासून अजितदादांचा राजकीय प्रवास सुरू झाला, पण सुनेत्रा यांनी सुरुवातीची काही वर्षे कुटुंबालाच दिली। त्या दादांना व्यवसायात मदत करायच्या। 90च्या दशकाच्या सुरुवातीला जागतिकीकरणामुळे देशात कम्प्युटर क्रांती जोर धरत होती। आग्रहाने सुनेत्रा यांनी कम्प्युटरही शिकलं। सुनेत्रा पवारांच्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली ती एका प्रसंगातून। अजितदादा जेव्हा साताऱ्याचे पालकमंत्री होते तेव्हा दोघे जण महाबळेश्वरला फिरायला गेले। तिथून परतताना दादांनी सुनेत्रा यांना संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरू असलेलं एक गाव दाखवलं। सुनेत्रा यांना ते पाहून प्रेरणा मिळाली। त्यांनी लगेच सर्वपक्षीय लोकांची मीटिंग बोलवली। सर्वांच्या प्रतिक्रिया त्यावेळी वेगळ्या होत्या, पण त्यांच्या चिकाटीमुळे लोकांना या गोष्टीचं गांभीर्य लक्षात आलं आणि अशा प्रकारे सुरुवात झाली काटेवाडी प्रकल्पाची। सुनेत्रा पवार यांनी राज्यातल्या 86 गावांमध्ये निर्मलग्राम मोहिमेचं नेतृत्व केलं। या उपक्रमातून त्यांनी निर्मलग्राम स्वयंसहाय्यता चळवळ उभी केली। काटेवाडी गाव फक्त निर्मलग्राम झालं नाही, तर त्यांनी त्याचं मॉडेल विलेज आणि इको विलेज म्हणूनही रूपांतर केलं। याच काळात बारामती परिसरात पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रोजेक्ट मेघदूत राबवून परिसर टँकरमुक्त करण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी केलं। महिलांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळावा यासाठी बारामतीमध्ये टेक्स्टाईल पार्कची स्थापना करण्यात आली। या टेक्स्टाईल पार्कमध्ये जवळजवळ 15,000 महिला काम करत आहेत। 2006 पासून या टेक्स्टाईल पार्कच्या चेअरमन पदाची जबाबदारी सुनेत्रा पवार सांभाळतायत। यासोबतच त्या विद्या प्रतिष्ठान या नामांकित शैक्षणिक संस्थेच्या ट्रस्टी म्हणून एक कार्यरत आहेत। विद्या प्रतिष्ठानमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असून या संस्थेच्या मॅनेजमेंटची मोठी जबाबदारी सुनेत्रा पवार स्वतः पार पाडतायत। 2017 पासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्य म्हणून त्या कार्यरत आहेत। सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी त्यांना सन्मान आणि पुरस्कार मिळाले आहेत। पर्यावरण क्षेत्रात काम करण्यासाठी त्यांनी एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली। या संस्थेच्या माध्यमातून जलसंधारण, वृक्षारोपण आणि पर्यावरण संरक्षणाशी संबंधित प्रोजेक्ट्स राबवले जातात। याबरोबरच पर्यावरणाबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याचं महत्त्वाचं कामही ही संस्था करते। हे झालं समाजकारण। आता बोलूयात सुनेत्रा पवार यांच्या राजकारणाविषयी। व्यक्तिशः मला राजकारणात फारसा रस नाही असं मीडियासमोर बोलणाऱ्या सुनेत्रा पवार यांचा राजकारणाशी संबंध येत होता तो फक्त अजितदादांसाठी केलेल्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने। अजितदादा जरी वेळोवेळी बारामतीचा दौरा करत असायचे तरी परिसरात लोकसंपर्काची जबाबदारी सुनेत्रा पवारच निभवायच्या आणि म्हणूनच त्यांची बारामतीमध्ये वहिनी अशी ओळख निर्माण झाली। अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या निवडणुकीत उतरण्याच्या निमित्ताने पवार कुटुंबात वाद असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली। तिथून पुढे हे वाद चालतच राहिले। 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली। अजित पवारांनी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि तेव्हापासून ही फूट फक्त पक्षातलीच नव्हती तर कुटुंबातली सुद्धा होती हे स्पष्ट झालं। 2024 मध्ये लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली। सुनेत्रा पवार यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं ठरवलं आणि खासदार पदासाठी त्यांचा प्रचार सुरू केला। पण हा प्रवास सोपा राहणार नव्हता, कारण यावेळी त्यांची टक्कर होती थेट त्यांची नणंद सुप्रिया सुळे यांच्याशी। सुनेत्रा यांनी अनेक ठिकाणी कार्यक्रम आणि भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली। बारामती लोकसभा मतदारसंघात वेगवेगळ्या भागांना भेटी दिल्या। या दरम्यान त्यांना अनेक ठिकाणांहून पाठिंबा मिळाला, पण हा पाठिंबा पुरेसा ठरला नाही आणि त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला। त्यानंतर सुनेत्रा पवार राज्यसभेवर गेल्या। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी राज्यसभेची निवडणूक झाली। त्या जागेवर उमेदवारी अर्ज दाखल करत सुनेत्रा पवार खासदार झाल्या। आता अजितदादांच्या अकाली जाण्यामुळे सुनेत्रा पवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, पण अशा गंभीर परिस्थितीत सुद्धा त्यांनी स्वतःला सावरत सर्व कार्य पार पाडली आहेत। म्हणूनच त्यांच्यावर दादांचं पद सांभाळण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आहेत। उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची येणाऱ्या काळातली भूमिका कशी असेल यावर आता सर्वांचं लक्ष लागलंय। काय वाटतं तुम्हाला सुनेत्रा पवार यांच्या या सामाजिक आणि राजकीय प्रवासाविषयी? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका।